अण्णाप्पा काडादी प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न। कोणताही न्यूनगंड न बाळगता जीवनात यशस्वी व्हा व प्रामाणिकपणे अभ्यास करून संस्थेचे शाळेचे नाव उज्ज्वल करावं असं प्रतिपादन प्रशालेचे माजी विद्यार्थी व स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी महामुख्य प्रबंधक अरविंद मोकाशी यांनी केलंय। केएलई सोसायटीच्या अण्णाप्पा काडादी प्रशालेत वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन पार पडलंय। यात विविध गुणदर्शन आणि विविध शैक्षणिक परीक्षा स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धा यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्साही वातावरणात भव्य लिंग शेट्टी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। प्रारंभी शालेय नियामक समितीच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी यांच्या शुभ हस्ते व प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी व एसबीआयचे माजी मुख्य महाप्रबंधक अरविंद मोकाशी, स्थानिक नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मल्लीनाथ विभूते, सुनील रिक्के, मुख्याध्यापक अनिल पाटील, कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा ज्येष्ठ शिक्षिका राजश्री तावशे यांच्या शुभ हस्ते विद्येची देवता सरस्वती देवीची आणि अण्णाप्पा काडादी प्रशालेचे संस्थापक आदरणीय काडादी बंधू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील एसएससी परीक्षेत व विविध स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, भेटवस्तू, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केलं। यामध्ये त्यांनी मुलांना व पालकांना प्रशालेतील विविध उपक्रम, कार्यक्रमाविषयी तसेच विद्यार्थ्यांची प्रगती आणि पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाची सुरू ठेवलेली शाळेतील परंपरा याबद्दल माहिती दिली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थी तसेच एसबीआयचे माजी मुख्य महाप्रबंधक अरविंद मोकाशी यांनी आपल्या मनोगतातून काडादी प्रशालेत विद्यार्थी असतानाच्या आठवणी आणि तेव्हा मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या कार्यक्रमाविषयी मुलांना माहिती दिली व जीवनात यशस्वीपणे पुढे जाऊन अधिकारी, व्यापारी, उत्तम नागरिक होण्यासाठी काय करावे याची माहिती दिली। तसेच काडादी शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना समानतेचे धडे मिळाले, तर माझे वडील या शाळेत शिक्षक असल्याने त्यांच्याकडून प्रामाणिकपणा मी शिकलो। तसेच त्यांनी विविध उदाहरणे व दाखले देऊन मुलांना जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, आत्मविश्वास हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील प्रसंगातून, जीवनातील उदाहरणातून समजावून सांगितलंय। ज्यात आपणास आवड, गोडी आहे त्यात प्रवेश घेऊन उत्तम यश मिळवा, जीवनात कोणत्याही गोष्टींचा न्यूनगंड बाळगू नका हा संदेश देत व विद्यार्थ्यांना भावी जीवनातील यशासाठी त्यांनी सदिच्छा दिल्या। शालेय समितीच्या अध्यक्षा सौ सिंधुताई काडादी यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अभ्यास करून खेळात भाग घेऊन बक्षिसे मिळवा, परंतु त्याचबरोबर आपल्याला विविध कला, चित्रकला, गायन, वादन, नृत्य हेही आलं पाहिजे, यासाठी वेळ द्या। विविध प्रार्थना, बसवेश्वरांची वचने पाठ करावीत असे विचार त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा राजश्री तावशे यांनी वर्षभरातील प्रशालेच्या विविध विभागाच्या प्रगतीचा आढावा सांगितलाय व सविस्तर अशी माहिती दिली। या कार्यक्रमाच्या प्रसंगी इयत्ता 8वी 9वीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत तर कन्नड विद्यार्थिनींनी उत्तम बसवेश्वरांचे वचन म्हटलंय। सहशिक्षक आनंद कवटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। संदेश वाचन सहशिक्षक शांतप्पा कलबुर्गी यांनी केलं आणि शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात यशस्वी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचं यादी वाचन सहशिक्षक धरेश्वर तडलगी यांनी, तर प्राथमिक विभागाचे यादी वाचन सहशिक्षिका जयश्री निचरे यांनी केलंय। तर उत्कृष्ट सूत्रसंचालन सहशिक्षिका रुपाली वळसंगे यांनी व आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांनी केलंय। सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका गायत्री नकाते यांनी उत्कृष्टरित्या केलंय। सांस्कृतिक कार्यक्रमात विविध लोकगीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते यावर विद्यार्थ्यांनी बहारदार आणि उत्तम नृत्य सादर केलेत। यामध्ये मराठी, हिंदी गीतांवर तसेच शिवचरित्रातील प्रसंग आविष्कारातून व उल्लेखनीय नृत्याविष्कार सादरीकरण करण्यात आलंय। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अरविंद मोकाशी, शालेय समितीच्या अध्यक्षा सौ सिंधुताई काडादी, माजी विद्यार्थिनी लक्ष्मी काडादी पारशेट्टी, स्थानिक नियामक मंडळ सदस्य मल्लीनाथ विभूते, सुनीलजी रिक्के, प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील, उपमुख्याध्यापिका सुरेखा महाने, पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील, माजी विद्यार्थी संगमेश्वर नीला, डॉक्टर लोहिया, आवजे, शेट्टी पाटील व परिसरातील इतर शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी, पालक, नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांची उपस्थिती होती। वेद ब्रह्मश्री, याज्ञिकी, पुरोहित रत्न, ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न, पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा। मंत्र, तंत्र, यंत्रशास्त्र, दश महाविद्या, देवता, तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न, नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना,
व्रतशास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृहक्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ, आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धीकरिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास, जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.